नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मंग्या इकडे ऊर्जाकडे आलेला असतो. ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा, आता ना तू फक्त आराम करायचं, एवढं सगळं करायची काही गरजच नव्हती, तू कशाला मध्ये पडायचं हे सगळं, आणि लोककल्याणाची कामं कशाला करायची गरज आहे, तू स्वतःचा जीव महत्वाचा नाहीये का तुला? तेव्हा ऊर्जा म्हणत असते की अरे असं काय करतोय तू, एखादी व्यक्ती जर संकटात आहे, मी तिथं समोर आहे, तर त्या व्यक्तीला मदत करायला नको का? मी हातावर हात ठेवून थांबायचं का? आणि काही झालं तरी मी जे काही केलेलं आहे ते अगदी योग्य आहे, मी चुकीचं काही केलेलंच नाही. त्याच वेळी पूर्वा तिथे येते आणि पूर्वा विचारू लागते की बरोबर बोलतोय मंग्या, कारण हे सगळं कशाला केलं, आणि मॅडमना एक काम कमी होतं का म्हणून आणखी एक केस घेऊन ठेवलेली आहे. मंग्याला माहितीच नसते की ऊर्जाने आता दुसरी केस कोणती घेऊन ठेवलेली आहे, नक्की काय गोंधळ झालेला आहे याबद्दल काहीच माहिती नसते. मग पूर्वा सांगू लागते की हॉस्पिटलमधल्या त्या ज्या मॅडम आहेत, म्हणजे ती नर्स आहे ना, त्यांची केस घेतली मॅडमनी, आता ती सोडवायची आहे मॅडमना, आणि बघूया पुढे काय होतंय असं ती सांगते. त्याच वेळी ऊर्जा म्हणत असते की हो ना, त्यांना गरज आहे ना, तिथं त्या संकटात आहेत, तर मी त्यांची मदत केली पाहिजे, कारण त्या बिचारीला एवढा त्रास होत आहे, तर काय बिघडतंय, आणि मी मदत केली तर तिचा जीव वाचणार आहे, असं इकडे ऊर्जा सांगत असते. कारण न्याय मिळालाच पाहिजे असं पूर्वा आणि ऊर्जा दोघीही बोलतात. मंग्याचं असं म्हणणं असतं की कशाला एवढं, स्वतःला एवढं फोडलंय, एवढं सगळं झालंय, तरी या गोष्टी कशाला हवेत ग तुला, काय गरज आहे हे सगळं करायची, असं मंग्या तिला सांगत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की नाही, मी ठीक आहे, काही झालेलं नाहीये, उद्यापासून कामाला सुरुवात करायची, असं ऊर्जा सांगत असते. मी ठणठणीत बरी आहे. ऊर्जाचं हे सगळं बोलणं ऐकून खरं तर पूर्वाला, मंग्याला टेन्शन येत असतं की ह्या पोरीच्या आयुष्यात काय आहे नक्की, कशा पद्धतीने हे सगळं घडतंय, हा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला असतो. परंतु ऊर्जा मात्र ऐकायला तयार नसते. सुपरमॅन असते ती, ह्या सगळ्या गोष्टी करायची तिची तयारी पूर्णपणे आहे, कारण तिला काहीही झालं तरीही आता आर्यालाही न्याय मिळवून द्यायचा आहे आणि पद्मालाही न्याय मिळवून द्यायचा आहे. तेवढ्यातच दळवी काकू तिथे येतात. देवी काकू म्हणतात की बरोबर आहे, आणि मंग्या म्हणतोय ना, त्यात काही चुकीचं नाही, तू सुपर वुमन बनत आहेस, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना, याकडेही ऊर्जा लक्ष दिलं पाहिजे, कारण तू स्वतःचा जीव का संकटात टाकला. तेव्हा मात्र त्या म्हणत असतात की ठीक आहे, कसं आहे, माझं गुलाबाचं फुल आहे ना, असं कोमेजून गेलेलं आहे, त्यामुळं आता ते फुल टवटवीत झालं पाहिजे, आणि हे जे मी सूप आणलंय ना, हे प्यावंच लागणार आहे, म्हणजे तिने तांदळाची पेज आहे. तेव्हा ती म्हणत असते की मला नकोय तांदळाची पेस्ट. तेव्हा आई म्हणते की कसं आहे, ठीक आहे, तुला नकोय ना तांदळाची पेस्ट, मग मी तुझ्यासाठी छान असा मेथकूट भात बनवते, ते खाऊन घे, बरं वाटेल मेथकूट भात खाल्ल्यावर. आता मात्र ऊर्जा म्हणू लागते की नाही, नकोय मला मेथकूट भात, नको मला, मी नाही खाणार मेथकूट भात, असं ती सांगते. तेव्हा मात्र आई म्हणते की मग काय खायचंय सांग बरं, जर तू आत्ताही तांदळाची पेस्ट खाल्ली तर मग तुला मी उद्या जायला परवानगी देईन, अन्यथा मी तुला घराच्या बाहेर पडूच देणार नाही, असं आई तिला सांगत असते. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की चालेल, आणि मग त्याचबरोबर आईची ही अट तिला मान्यच करावी लागते, जर तू ऐकलं नाही तर मी ऐकणारच नाही, असं सगळं आई सांगत असते. आणि त्यासोबतच ऊर्जा सुद्धा आता या सगळ्या गोष्टींसाठी तयार होते. ऊर्जाला सुद्धा बरं वाटलेलं असतं की ठीक आहे, आता हे जर खाल्लं तर आईने मला परवानगी दिली आहे ना, मग चालेल. पूर्वाच्या मनात सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ लागलेल्या असतात. पूर्वाला जाणवत असतं ऊर्जाच्या बाबतीत काय होतंय, ऊर्जा कशा पद्धतीने विचार करते, हे सगळं पूर्वाच्या लक्षात असतं. आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की मंग्या तिथं असतो. इकडे हर्षवर्धन आणि विक्रांत बोलत असतात. म्हणजेच हर्षवर्धनला माहिती आहे हा जो विक्रांत आहे तो गुन्हेगार आहे, तरीही हर्षवर्धनला ही केस जिंकायची आहे, म्हणजे स्वतःच्या मुलीचाही इथे विचार केला जात नाहीये. आपल्या मुलीच्या बाबतीत काय झालंय, हे सगळं काय आहे, या कोणत्याच गोष्टींचा विचार केला जात नाही. इथे फक्त त्याला एवढंच माहिती आहे की ही केस जिंकणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजेच हरवणं. त्याला ऊर्जाला हरवायचे, तिच्या बापाला जसं हरवलेलं होतं तशाच पद्धतीने आता मी तिलाही हरवणार आहे, कोर्टात रडवणार आहे, एवढंच ध्येय आहे. तेवढ्यात शौर्य तिथे येतो आणि विक्रांत तिथून निघालेला असतो. विक्रांतला जाणून घ्यायचं असतं की या सगळ्या मागे काय चाललंय, या सगळ्या मागे यांचा काय अर्थ आहे, या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं, आणि त्यावेळी मात्र आता शौर्य येऊन तिथं उभा राहतो, आणि शौर्याला मात्र सगळेजण तिथं बोलत असतात, आणि शौर्याला समोर विक्रांत दिसतो. तेव्हा शौर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा शौर्य म्हणू लागतो की बस झालं, याला ना आत्ता इथे फोडून काढा वाटतोय, कारण एवढ्या खालच्या दर्जाचा हा माणूस असेल ना असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
कारण त्याला आठवतं, त्यासोबतच विक्रांतला आठवतं की त्याचा मोबाईल पडलेला असतो तेव्हा शौर्य तिथं समोर असतो. विक्रांतला जाणून घ्यायचं असतं की शौर्य नक्कीच त्याला माझ्यावरती संशय आहे का, त्याला काय माहिती आहे का, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं असतं. परंतु शौर्य मात्र त्याला काहीच कळू देत नाही आणि शौर्य विक्रांतकडे पाहत असतो. विक्रांत हँडशेक करण्यासाठी हात मिळवतो आणि त्यासोबतच विक्रांत म्हणू लागतो की अरे हा तुझ्या कपड्यांना काय लागले, हे सगळं रक्त कसलं लागलंय. तेव्हा हर्षवर्धन तिथे असतो आणि तोही विचारतो की काय चाललंय रे शौर्य, हे सगळं काय लागलेलं आहे. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की काही नाही, ते एक रस्त्यातनं ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिथे वाचवलं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो तुझ्या गाडीने ॲक्सिडेंट झाला का. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, मला तरी वाटतंय काही माणसांनी ते मुद्दाम केलेलं आहे, जाणून बुजून केलेलं आहे, असं शौर्य सांगतो. तेव्हा मात्र विक्रांत पाहत असतो. विक्रांतच्या लक्षात येतं, म्हणजे याने मध्ये पडलेला आहे ही गोष्ट विक्रांतच्या लक्षात आलेली असते. मग मात्र शौर्य त्याच्याकडे पाहतो. शौर्याला मनात चालू असतं, शौर्याचा सूर बदललेला असतो, शौर्याला खूप राग आलेला असतो. शौर्याच्या डोक्यात फक्त एकच आहे की आत्ता याला इथं फोडायचा आणि आडवा करायचा. कारण ह्या माणसाने जे काही केलेलं आहे ना, ते कृत्य इतकं भयानक आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि असं म्हणत शौर्याला खूप राग आलेला असतो. शौर्याने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही याला सोडायचं नाही, एवढंच शौर्याच्या डोक्यात आहे. त्यासोबतच विक्रांत इथून निघून जातो आणि आता मात्र इथे सुरू झालेलं असतं ते म्हणजे हर्षवर्धनच्या डोक्यातले विचार. हर्षवर्धन म्हणत असतो की आज शौर्याच्या बाबतीत काहीतरी वेगळंच होतं, शौर्याचा सूर वेगळा लागलेला होता. आणि तो विचार करू लागतो की त्याला विक्रांतबद्दल काही कळलंय का, असा विचार हर्षवर्धनच्या डोक्यात सुद्धा आलेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं आता ऊर्जाचं डोकं ठणकू लागलेलं असतं. तेवढ्यात पूर्वा येते आणि म्हणते हे घे, तुझी संध्याकाळची गोळी द्यायची राहिली होती ना, थोडे दिवस त्रास होईल गं, कसं आहे माहिती आहे का, मार लागलाय ना, तर त्यानंतर तुला बरं वाटेल. आत्ता सध्या हे घे, औषध घे, औषध घेतलं की बरं वाटेल, असं म्हणत आईने तिला गोळी दिली आणि म्हणत असते की ऊर्जा काय केलंस हे सगळं, सांग बरं तू, तू जरा तरी माझा विचार केला का. तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू, आपण दोघीच आहोत ना एकमेकींसाठी. मग असं केलं तर कसं चालेल. तू जरा तरी माझा विचार करायचा ना. तुला जर काय झालं असतं तर मी काय केलं असतं, असं आई तिला बोलते आणि जवळ घेते. इकडे शौर्यने फोन केलेला असतो. मग उठते पूर्वा आणि म्हणते थांब मी पाहते कोणाचा फोन आहे, असं म्हणत पूर्वाने उठून फोन पाहिलेला आहे आणि त्यासोबतच शौर्यच आहे असं म्हणत ऊर्जाकडे दिलाय. खरं तर ऊर्जाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की एवढ्या सहज आईने फोन आणून दिला, म्हणजे आईने एकही प्रश्न मला विचारला नाही आणि शौर्याचा फोन दिलाय, हे तिला वाटत असतं. तेव्हा मात्र तिने खरंच मनापासून केलेलं असतं. म्हणजेच ऊर्जाची काळजी तर आहेच, पण त्याचबरोबर शौर्यसुद्धा चांगला आहे हे आईला माहिती आहे. शौर्य म्हणत असतो की कसं आहे, मला काकूंची खूप भीती वाटते, तुला बरं वाटतंय ना, तू ठीक आहेस ना. तेव्हा ती म्हणते की हो, कसं आहे, काकूंची भीती वाटते म्हणून, नाहीतर मी ना रात्रभर तिथं तुझी काळजी करण्यासाठी थांबलो असतो ना, तुझी काळजी घेतली असती, तुला काय हवं नको ते सगळं पाहिलं असतं, असं शौर्य सांगू लागतो. तेव्हा ऊर्जा म्हणते खरंच. तेव्हा शौर्य म्हणतो की हो. तर ऊर्जा म्हणू लागते की किती करतोयस रे माझ्यासाठी. शौर्य म्हणतो तुझ्यासाठी नाही आहे, माझ्यासाठी करतोय. जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं सांग बरं. मला माहीत नाही आहे, माझा जीव आहे तुझ्यावरती आणि तू पुन्हा अशी काही रिस्क घ्यायची नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट तुला सांगायची राहिली, ते गुंड होते ना, ते मदनकर इन्स्पेक्टर आहे ना, तो करप्टेड आहे. त्यांनी त्या गुंडांना गायब केले, पण आपण त्यांना शोधून काढायचं आहे. सोडणार नाही एकेकाला, कारण ज्याने केले ते मला माहिती आहे, फक्त माझ्याकडे पुरावा नाही आहे म्हणून मी शांत आहे. सोडणार नाही त्यांना, असं म्हणत शौर्य चिडलेला असतो. त्यासोबतच आता हर्षवर्धन आणि विजया बोलत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो काय झालं. विजया म्हणत असते की आज अचानक विक्रांत आला आणि तीर्थाला कॉफीला घेऊन जायचं म्हणाला. मला तर टेन्शनच आलं, मला कळतच नव्हतं की काय करू. विक्रांत म्हणतो मला असं वाटतंय की मी चूक तर नाही ना केली, कारण मी तुला हे सांगायलाच नको होतं. बघितलंस ना आता तीर्था कशी आहे, बरी आहे ना ती. तेव्हा ती सांगू लागते की हो, पण मला कळत नाही हो ही सिच्युएशन कशी हँडल करायची विक्रांतच्या बाबतीत. तेव्हा हर्षवर्धन तिला सांगतो की काही नाही आहे, आज जशी हँडल केली शांतपणे, तशी मी जशी हँडल केलेली आहे तशीच करायची. त्यांना संशय येता कामा नये, कारण काहीही झालं तरीही त्यांना संशय आला आणि त्यांनी ही केस दुसरीकडे दिली तर ते मला चालणार नाही. त्या ऊर्जा शिंदेला तिच्या बापाला कसं मी कोर्टात रडवलेलं होतं, तसंच तिला कोर्टात हरवायचं आणि तिला रडवायचं आहे.
खरं तर हर्षवर्धनच्या लक्षात ही गोष्टच येत नाहीये की आपण काय बोलतोय. कारण ऊर्जाला कोर्टात रडवण्यासाठी आपण आपल्या मुलीचा बळी देतोय या गोष्टीची सुद्धा जाणीव त्याला नाहीये. कारण त्याला फक्त एवढंच माहिती आहे की जिंकणं. स्वतःच्या मुलांचं आयुष्य पणाला लागलं तरीही हा माणूस जिंकण्यासाठी धडपडत आहे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही झालं तरीही मला जिंकायचं आहे आणि मला जिंकायचं आहे त्यासाठी मी काहीही करू शकतो, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा उठलेली असते. आर्या नर्सला कॉल करते. आर्या नर्स तिला विचारते, सकाळची औषधं घेतली का? ऊर्जा म्हणते की हो, तेच करते. ती म्हणते की तिथे कोर्टाच्या समोर एक ना चुई नावाची चहाची टपरी, आपण तिथे भेटूया आणि मी बोलते आईशी, आईना घेऊन येतो. कारण इकडे आर्याच्या घरी तिला खूप त्रास दिला जातो आणि तिला छळ केला जातो, मारहाण केली जाते. तेवढ्यात शौर्य फळं घेऊन तिथे येतो आणि शौर्य म्हणतो, आर्याला वाचवणं हे खरं तर महत्वाचं आहे. शौर्य म्हणतो, कुठेही बाहेर जायचं नाहीये. ऊर्जा म्हणते, मी ठणठणीत बरी झालीये, आता मी बाहेर जायला तयार आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की काही नाहीये, डॉक्टरांनी काय सांगितलंय, फक्त आराम करायचा आहे आणि त्यामुळं आरामच करायचा आहे असं शौर्य तिला स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही, मी बरी आहे. शौर्य म्हणतो की हे फळं खायची आणि मग काय ते ठरवायचं आणि 2 अटी आहेत, यातलं कोणतंही एक फळ तू खा. कसं युजली आमच्याकडे पेशंटला बघायला जाताना फळं घेऊन जातात ना, म्हणून आणलेले आहेत असं शौर्य तिला सांगतो. तेव्हा ऊर्जा मात्र म्हणत असते की काय रे, आत्ताच मी नाश्ता केलाय आणि कसं आहे तुला माहिती आहे, एक एक दिवस प्रत्येक गोष्टीसाठी खूप महत्त्वाचा असतो. आता आपल्याला बरीच कामं आहेत, पद्माच्या केस संदर्भात ती आहेत आणि आता हिचाही जीव वाचवणं महत्त्वाचं आहे ना. कारण विचार कर ना तू, तिला जर काही झालं आणि एक दिवस माझ्याकडून लेट झालं तर ही गोष्ट मी मान्य नाही करू शकणार ना. मला शक्यच नाहीये, तिला जर काय झालं तर मी काय करणार आहे असं इकडे ऊर्जा सांगत असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, एक अट आहे, मी तुला घेऊन जाणार आणि मी तुला आणून सोडणार. इकडे हर्षवर्धन निघालेला असतो आणि त्याचवेळी विजया तिथं असते, हर्षवर्धनशी बोलत असते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की काही नाहीये, शौर्य कुठे आहे? शौर्यला चल म्हणावं. विजया सांगते, तो सकाळीच गेला. त्याचवेळी दिव्या तिथे येते आणि दिव्याचे वेगवेगळे नखरे सुरू झालेले असतात. म्हणजे बाबा, तुम्हाला माहिती नाहीये का शौर्य किती वाजता जातो, कुठं जातो? मला वाटते तुम्ही दोघांनी एकत्र काम करणं बंद केलंय का? शौर्य तुमच्यासोबत नसतो का? कारण सकाळी जेव्हा तुम्ही जाणार असता तेव्हा शौर्य जातो. आज तर तो एवढा घाईत गेला की असं वाटत होतं की काहीतरी इमर्जन्सीच आहे, म्हणून तो एवढा घाईत गेलाय. आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही परत येता तेव्हाही शौर्य आलेलाच नसतो. म्हणजे नक्की काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की तू बंद कर. त्यांनी विजया म्हणते की काय तुला काय करायचंय, तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस असं विजया तिला ऐकवते. आणि त्याच वेळी दिव्या म्हणत असते की मी काय चुकीचं बोलली आई, मी तर खरंच बोलली. आणि हर्षवर्धन आता त्याला फोन करू लागतो. शौर्य इकडे ऊर्जासोबत आहे, ॲपल कट केलेला आहे आणि ऊर्जाला एक एक ॲपलची फोड देत असतो. तेवढ्यातच शौर्याच्या फोनवरती डॅड असं लिहिलेलं नाव पडतं आणि फोन आलेला असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे घे ना. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही ठीक आहे. पुन्हा आता शौर्य ऊर्जाला खाऊ घालतो. इकडे देव्या परत म्हणत असते की कसं आहे बघा ना, त्याने बघितला नसेल ना कदाचित फोन, म्हणून म्हटलं की तुम्ही पुन्हा एकदा करा. मग पुन्हा एकदा आता शौर्यला फोन लावला जातो, परंतु शौर्य काही फोन उचलत नाही. आता दिव्या म्हणत असते बघा नक्की काय चाललंय, कुठे आहे तो? आता हर्षवर्धनच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. नक्कीच काहीतरी झालंय का? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे जेव्हा आता हर्षवर्धन विचार करू लागतो, तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे, मला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तो कुठे जातो, काय करतो? विजया मात्र भयानक चिडलेली असते आणि ती म्हणते की बाद झालं, काही झालं तरी तू मध्ये पडायची काही गरज नाही. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही बोलत आहेत आणि मग मात्र शौर्य ऊर्जाला सांगत असतो. ऊर्जा म्हणते अरे तू डॅड? तेव्हा शौर्य म्हणतो हो, मी त्यांना डॅड म्हणतो, तिला भारी वाटतं वडिलांना डॅड म्हणतोय. मग ती म्हणते फोन उचल ना. तेव्हा तो म्हणतो मी सांगितलं नाही ना, मी डायरेक्ट आलो त्यावेळेस, आता ते ओरडतील मला, आता ऑफिसमध्ये गेल्यावर सांगेल, आम्ही एकत्रच काम करतो ना. आता शौर्याच्या लक्षात आलंय आपण जे ऊर्जाला सांगितलेलं आहे ते तिच्या लक्षातच नव्हतं, म्हणजे काहीतरी वेगळाच गोंधळ झालाय हे तिला कळतं. आणि आता मात्र ती विचार करायला लागते की या सगळ्या गोष्टी काय घडतायत, या सगळ्याचा अर्थ काय आहे असं म्हणत तिच्या डोक्यात विचार सुरू होतात. आणि इकडे शौर्य मात्र वेगळ्याच विचारात असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत. उद्याच्या भागात शौर्य आणि ऊर्जा चायचुईच्या टपरीवरती असतात आणि तिथे आल्यानंतर शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की काय? ऊर्जा म्हणते हे तुझे 750 रुपये.
तेव्हा शौर्य म्हणतो पैसे. तेव्हा ती म्हणते काम केलंस ना, मग पैशाच्या बदल्यात पैसे. शौर्य म्हणतो असं आहे का, मग प्रेमाच्या बदल्यात. तेवढ्या टपरीवाला तो म्हणतो की प्रेम. म्हणजे ऊर्जाने प्रेमाच्या बदल्यात प्रेम दिलं पाहिजे आणि पैशाच्या बदल्यात पैसे, असं शौर्य आणि ऊर्जाचं ठरलेलं आहे. ऊर्जा मात्र पाहतच राहते. इकडे आता ऑफिसमध्ये शौर्य येतो आणि विचारू लागतो, डॅड, विक्रांतच्या केस बाबमध्ये काही ब्रेक थ्रू मिळालंय का? आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की विक्रांतच्या केसच्या बाबतीत तू मध्ये पडायची गरज नाही. तू कोणत्याही गोष्टीसाठी मध्ये पडायचं नाही, एवढं लक्षात ठेव शौर्य. शौर्याला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि हर्षवर्धनचं म्हणणं आहे की याच्यामध्ये तू पडू नकोस. आता मात्र शौर्य विचार करू लागतो की डॅड असं का म्हणत आहेत, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असा विचार त्याच्या डोक्यात आलेला आहे आणि तो मात्र त्याबद्दल विचार करू लागलेला आहे. त्याच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे. डॅड मला का लांब ठेवतंय त्या सगळ्यापासून, आणि कशासाठी? मी का लांब राहू या सगळ्यापासून? मला कळलं पाहिजे सगळं, असं शौर्याच्या डोक्यात सुरू आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.